तन्मयी अवचट. सध्या पारंपरिक कापडं, पारंपरिक मोटिव्स, डिझाईन्स, पारंपरिक एम्ब्रॉयडरी हे वेस्टर्न कपड्यांमध्ये वापरण्याचा आपल्याला ट्रेंड दिसतोय. असाच एक कॉन्सेप्ट मी तुम्हाला आज दाखवणार आहे. काथा किंवा कांथा हा एक एम्ब्रॉयडरीचा पारंपरिक प्रकार आहे वेस्ट बेंगॉल या राज्याचा. आपल्याला माहितीच आहे काथाचे आपल्याला वेगवेगळे प्रकारचे सूट, साड्या, दुपट्टे, कापडं ही हँडलूम एक्सपोमध्ये आपल्याला खूप सहज आणि कम्फर्टेबल कापडावरती केलेले, कॉटन कापडावरती केलेले, खादी कापडावरती केलेले असे प्रकार आपल्याला मिळतात. आता ह्या कापडांना वापरून आपण चक्क शर्टसुद्धा करू शकतो आणि आपल्या वॉर्डरोबला एक नवीन लुक देऊ शकतो. तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर तुम्ही ह्या शर्टला ही एम्ब्रॉयडरी थोडी कमी प्रमाणात जर वापरलीत तर ते जास्त फॉर्मल वाटेल. पण तुम्हाला जर कॅज्युअल वेअर तुमच्या कॉलेजला, तुमच्या रिलॅक्स्ड तुमचं वर्क कल्चर असेल, तुमच्या ऑफिसमध्ये खूप फॉर्मल ड्रेसिंग नसेल आणि तुम्हाला अशा प्रकारचे शर्ट घालायचे असतील तर तुम्ही एम्ब्रॉयडरीचा वापर थोडा जास्त करू शकता. काथा एम्ब्रॉयडरीचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज हा आहे की या एम्ब्रॉयडरीचा जो फॉर्म आहे हा अतिशय फ्लॅट आहे. तो त्याला 3 डायमेन्शनल असं त्याला स्वरूप नसतं. त्यामुळे कुठेही अडकण्याचं, त्याला काहीही त्याच्यापासून कुठेतरी आपल्याला आपल्या वावरण्यात, आपल्या प्रवासात कुठेही त्रास होईल असं काहीही नसतं. त्यामुळे कांथा एम्ब्रॉयडरीचा फॉर्म आपण खूप सहजपणे आपल्या या वर्कवेअरमध्ये वापरू शकतो. असाच एक मी शर्ट केलेला आहे. खादीचं मी कापड घेतलं आहे. खादीमध्ये आपल्याला खूप सुंदर रंगात स्ट्राईप्स मिळतात. असं हे खादीचं मी हातमागाचं कापड घेतलं आहे आणि त्याच्यावर एक काथाचा पीस मी ॲड केला आहे. हा शर्ट मी बनवला आहे, तुम्ही बघू शकता. हे खादीचं कापड आहे, कॉटन खादी आहे आणि हे कॉटनवरतीच केलेला हा काथाचा पीस आहे. ह्याला मी या शर्टला मी हा एक भाग हा पूर्णतः काथाचा वापरला आहे आणि स्ट्राईप्सचा प्ले केलेला आहे. तुमचा जर बांधा जरा ब्रॉड असेल तर तुम्ही हे स्ट्राईप्स उभे घेऊ शकता आणि बटनपट्टीचे स्ट्राईप्स तुम्ही आडवे ठेवू शकता. म्हणजे उभ्या आणि आडव्या स्ट्राईप्सचा असा तुम्हाला एक छान पॅटर्न करता येईल. हे मी ऑल ओव्हर एक ज्योमेट्रिक पॅटर्न घेण्याचा प्रयत्न केला आहे. जाल किंवा फूल, कुईरी हे मोटिव्स थोडे एथनिक वाटतात, ट्रेडिशनल वाटतात. ते न घेता ज्योमेट्रिक बरोबर अशी छोटी फुलं असा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. याला प्रॉपर शर्ट कलर दिलेली आहे फॉर्मल शर्टचा लुक ठेवण्यासाठी. बॅक मी प्लेन केलेला आहे. जर तुम्हाला बॅकमध्ये थोडंसं इंटरेस्टिंग हवं असेल तर तुम्ही इथे या बॅकच्या या योकमध्ये काथाचा योग देऊ शकता किंवा इथे एक छोटी तुम्ही एखादी काथाची पट्टी लावू शकता किंवा योकला आडव्या लाईन आणि खाली उभ्या लाईन असा सुद्धा तुम्ही प्ले करू शकता. जर तुम्हाला काथाचा वापर कमी करायचा असेल तर एवढा अख्खा पार्ट न करता इथपासून साधारण एक प्रिन्सेस कट जो असतो, जो शोल्डरपासून जो प्रिन्सेस कट दिला जातो त्या भागापासून हे खांद्यापर्यंतचा जो भाग आहे हा तुम्ही काथाचा ठेवू शकता आणि हा परत तुम्ही याच अशाच प्रकारच्या स्ट्राईप्सचा ठेवू शकता. हा एक कॉन्सेप्टसाठी मी केलेला शर्ट आहे. ह्याच्यात मी स्ट्राईप वापरलं आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही छोटे चेक्स घेऊ शकता, प्लेन कापड घेऊ शकता किंवा छोटं एखादं जॉमेट्रिक प्रिंटचं तुम्हाला जर कापड मिळालं कॉटनचं तर तेही घेऊ शकता. पारंपरिक फॉर्मला आपल्या वेस्टर्न वेअरमध्ये, वर्कवेअरमध्ये तुम्ही थोडक्यात जर वापर केला तर खूप छान पद्धतीने अडॅप्ट होऊ शकतं. आपल्या वर्कवेअरला एक वेगळा ट्विस्ट द्यायला, एक नवीन मजा द्यायला अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट करायला नक्कीच हरकत नाही.